काय मग नगरकर, तुम्ही कुठे गेलता या वर्षाची दहीहंडी बघायला? तर आजचा व्लॉग खूप मजेदार होणार आहे, त्यामुळे व्लॉग शेवटपर्यंत बघा. तर राम राम मित्रांनो, मी व्लॉगर आदित्य आणि स्वागत आहे तुमचं जमतंय कीच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आज होती दहीहंडी आणि मळ्यातल्या पोरांनी पण छोटीशी दहीहंडी ठेवली होती आणि त्यांच्या आनंदात सामील होऊन ती दहीहंडी फोडून आमची टोळी निघाली गावातल्या दहीहंडी बघायला. आता तुम्ही म्हणत असाल मी संध्याकाळी टोपी का घातली असं. आता काय सांगू, चष्मेवाल्यांच्या पावसाळ्यात काय हाल होते ते आम्हालाच माहित. तर सगळ्यात आधी आलो आम्ही नालेगाव येथील भूमिपुत्र प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी बघायला. इथे आलो तर इथं नाथ प्रतिष्ठान ढोल पथकाचं वादन चालू होतं. आणि इथेच आम्हाला सिद्धू भाऊ पण भेटला. तिथे थोडा वेळ थांबलो आणि आम्ही निघालो पुढची दहीहंडी बघायला. त्यानंतर आलो आम्ही गंगा उद्यान येथील अजिंक्य युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी बघायला. इथे आल्यावर आम्ही आलो आधी साऊंड ऐकायला आणि साऊंड लावला होता पुण्याचा एकदम तो ऑडिओ आणि साऊंड पण एकदम क्वालिटी वाजत होता, कानाला त्रास नाही काही नाही आणि पब्लिक पण एकदम मनसोक्त नाचत होती. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही निघालो संघर्ष चौकीतील संघर्ष प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी बघायला. इथे पोहोचताच लांबूनच साऊंड एकदम क्वालिटी वाजत होता. आता तुम्हीच ऐका. कसं बस गर्दीतून आम्ही गेलो साऊंड पैशाने. साऊंड लागला होता थोरात साऊंड आणि प्रमुख उपस्थिती होती बॉलिवूड ऍक्ट्रेस करिश्मा तन्ना आणि इंस्टाग्राम रील स्टार होते अनुश्री माने, मानसी सुरवसे, प्रणाली सूर्यवंशी, विक्रम मालाट आणि ओमकार मंडले. आता या भावाचं असं म्हणणं होतं की लावणी लावायची आणि जेव्हा ऑपरेटर दादांनी लावणी लावली ना तेव्हा आम्हाला 101 प्रकारचे डान्स बघायला भेटले. आता तुम्हाला वाटत असेल हा भाऊ काय पिला बिला काय तेव्हा असा नाचतोय, तर नाही भावांनो, हा भाऊ एकदम शुद्धीत आणि मनसोक्त नाचत होता. आता ह्या भावाचा डान्स बघून मला आणि आमच्या टोळीला काय नाचल्याशिवाय रावलं नाही. त्यानंतर आपले नगरचे आमदार संग्राम भैया यांची एंट्री झाली. त्यानंतर राष्ट्रगीत झालं. गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. आणि रात्रीचे 10 वाजून गेल्यामुळे गोविंद पथक सलामी देऊन घरी गेलो होतं. त्यामुळे जमलेल्या पोरांनी दहीहंडी फोडायचं ठरवलं आणि इथं जी मजा आली ना काय सांगू आता तुम्हाला. जर अजून तुम्ही मला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून टाका. तर आम्ही जातो आता घरी आणि भेटूया लवकरच एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये.